फक्त 12वी पास असलेल्या तरुणाने आपण उपजिल्हाधिकारी असल्याचं सांगत अनेकांची फसवणूक केल्याचं समोर आलं। सोलापुरातील अक्कलकोट इथं तिघांना नोकरीचा आमिष दाखवून 40 लाख रुपयांना गंडा घातला। या प्रकरणी पोलिसांनी तोतया उपजिल्हाधिकाऱ्याला अटक केली आहे। अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे आणि सोलापूर ग्रामीण डीबी पथकाने ही कारवाई केली आहे। तरुणाने सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात नोकरीला लावतो म्हणत नोकरीचा आमिष दाखवून तिघांना फसवल्याचा प्रकार समोर आला। याबाबत मिळालेली माहिती अशी की उपजिल्हाधिकारी असल्याचं सांगणाऱ्या तरुणाचं नाव पवन मारुती पांढरे असं आहे। त्याचं वय 20 वर्ष असून तो 12वी उत्तीर्ण असल्याची माहिती समजते। लातूरला 12वीचे शिक्षण झाल्यानंतर पवन पांढरे कामधंदा करण्यासाठी अक्कलकोटला मावशीकडे आला होता। यावेळी त्यांना नातेवाईकांना आपण UPSC उत्तीर्ण झाल्याचं सांगितलं। इतकंच नाही तर सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असल्याचं सांगितलं। पवन पांढरे हा त्याच्याकडे एक ओळखपत्र सोबत घेऊन फिरायचा। त्यावर भारत सरकारच्या कार्मिक एवं प्रशिक्षण विभाग IAS असा उल्लेख आहे। याशिवाय उपजिल्हाधिकारी म्हणून काम करत असल्याचं तो दाखवायचा। याचाच आधार घेत त्यानं तिघांना जिल्हाधिकारी कार्यालयात कामाला लावतो सांगून त्यांच्याकडून 40 लाख रुपये उकळले। अक्कलकोट दक्षिण डीबी पथकाने केलेल्या कारवाईत पवन पांढरे याची बनावट ID जप्त करून गुन्हे दाखल करण्यात आला आहे।